नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज जो विषय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत तो आहे चालू घडामोडीचा विषय आणि त्यातील ऑपरेशन्स नावाचा हा टॉपिक आज डिस्कस करणार आहोत। हा टॉपिक सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक ब्रीफ चालू घडामोडीविषयी माहिती देऊ इच्छितो, जे की सगळ्या जे जुने विद्यार्थी या नवीन विद्यार्थ्यांना पण ते माहीत असेल की चालू घडामोडीचा जो टॉपिक आहे, जो विषय आहे, त्याचा आवाका भरपूर मोठा आहे। त्यामध्ये कंटेंट्स एवढे आहेत की जीएसचा काय 2-3 जीएसचे सब्जेक्ट एका याच्यात कव्हर होऊन जाते, एवढं त्याच्यात कंटेंट आहे। परंतु हे लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा आपण चालू घडामोडीचा अभ्यास करतो त्याच्यामधील कोणतं कंटेंट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ते परीक्षाभिमुख कंटेंट आपल्याला लक्षात येणं, ते कंटेंट आपण वाचणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठीच मी इथे आलेलो आहो। आता जर आपण ऑपरेशन्स ह्या टॉपिकचा जर विचार केला तर यामध्ये भरपूर गोष्टी येतात। जर तुम्ही एखादा न्यूजपेपर बघितला तर त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर जर सपोज आता जे न्यूजमध्ये आहे ऑपरेशन सिंदूर जर बघितलं तुम्ही, त्यामध्ये भरपूर मोठा घटनाक्रम राहणार आहे। ज्यापासून पहलगाम अटॅक झाला त्याच्यापासून ते त्याच्यात पॉलिटिकल न्यूज पण येतील, त्याच्यात निर्णय काय घेतलेले आहे, त्याचा परिणाम आपल्यावर काय झालेला आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्याच्यात लॉंग टर्ममध्ये कोणत्या गोष्टी आपला भारत पाकिस्तान संबंधावर पडणार आहे, हा इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीत मग तो विषय चालला जातो। परंतु आपण जर संयुक्त गट ब, संयुक्त गट क आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा याला फोकस करत असाल आणि इव्हन सरळ सेवेचे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा टॉपिक कशा पद्धतीने वाचला पाहिजे, किती कंटेंट आपल्याला महत्त्वाचं आहे हे माहिती असणं आवश्यक आहे। आता ऑपरेशनच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर आपण आज जे आहे 40 ते 50 ऑपरेशन कव्हर करणार आहोत। तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या। एकदा जर तुम्ही हे 20 ते 25 मिनिटं कॉन्सन्ट्रेशनने बघितले तर तुमचे सगळे ऑपरेशन्स कव्हर होतील। हा टॉपिक ॲक्च्युअली कॉम्प्लिकेटेड नाही आहे, हा टॉपिक सिंपल आहे, सॉर्टेड आहे, परंतु आपल्याला एका जागी आणणे हे खूप महत्त्वाचे आहे। याचा जो अँगल आहे, याचा अँगल खूप वाईड आहे, खूप भरपूर ठिकाणी ह्या गोष्टी घडतात। आता जर तसं बघतो म्हटलं तर 4-5 प्रकारचे ऑपरेशन्स हे राबवल्या जातात। सुरुवातीला जर पाहायचं म्हटलं तर जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे त्या रिलेटेड ऑपरेशन्स आपले मोस्टली असतात, हे जे मी तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये। म्हणजे जसं की समजा आता एखाद्या राष्ट्रामध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा वेगळे तिथे कुठे आपत्ती आलेली आहे, नैसर्गिक आपत्ती, त्यावेळेस आपण आपले जे भारतीय नागरिक आहे त्यांना मायदेशात आणण्यासाठी आपली केंद्र सरकार हे काही ऑपरेशन्स राबवत असतात आणि ऑपरेशन राबवताना ते एक संकेतार्थ नाव देतात, जेणेकरून त्या दोन देशादरम्यानचा एक संबंध त्याच्यात दडलेला असतो। जसं ऑपरेशन दोस्त हे आपण तुर्कीमध्ये भूकंप झाला होता त्या टाइमला आपल्या भारतीयांना आणण्यासाठी, त्यांना बचाव कार्य करण्यासाठी आपण ते ऑपरेशन दोस्त राबवलं होतं। त्याच्यात एक मिनिंग होतं, तो अरबी शब्द आहे त्याच्यातला, तो दोस्त म्हणजे मैत्री हा असा त्याचा मिनिंग होतो। तर अशा प्रकारे ऑपरेशनचे नाव दिलेले असतात। तर आपण आता काय करूया ह्या लेक्चरमध्ये, जे परीक्षाभिमुख महत्त्वाचं आहे एवढंच जे कंटेंट आहे ते कॉन्सन्ट्रेशन आणि स्टेप बाय स्टेप याच्यात एकदम कुठेही घेऊन हा डेटा घेऊन जाणार नाही। आपण स्टेप बाय स्टेप ऑपरेशन सिंदूर आला त्याच्यामध्ये जे महत्त्वाच्या गोष्टी आहे ह्या 2 ते 3 ऑपरेशन जे सुरुवातीच्या ते आपण डिटेलमध्ये बघूयात आणि देन मग बाकीच्या ज्या आहे वन लाईनर स्वरूपात जेवढं कंटेंट आपल्या परीक्षेला महत्त्वाचं आहे ते बघूयात। तर चला आपण सुरू करूयात ऑपरेशन्स। बघा, सुरुवातीला आपण जो ऑपरेशन सिंदूर आहे, सगळ्यात चर्चेतला जो विषय आहे तो म्हणजे भारत पाकिस्तान संघर्षामध्ये। आता ह्या भारत पाकिस्तान संघर्षामध्ये कोणते कोणते ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे ते आपण आता इथे बघणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाचं सध्या ट्रेंडिंग मधलं ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन सिंदूर। याच्याशी सगळेच परिचित आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचं म्हटलं तर बघा, 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथील म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जे पहलगाम हे ठिकाण आहे तेथे बैसरन खोऱ्यामध्ये 4 दहशतवादी जे आतंकवादी होते त्यांनी तेथील पर्यटकांना, ते आपले जे पर्यटक होते इतर राज्यातून गेलेले, त्यांना धर्माच्या नावावर त्यांची निर्घृण हत्या केली। ठीक आहे, तर हा 22 एप्रिल 2025ला घडलेली एक घटना आहे। इथूनच या ऑपरेशन सिंदूरचा जो पॉईंट आहे तो इथून सुरू होतो, अजून सुरू झालेलं नाही आहे। तुम्हाला बॅकग्राऊंड समजण्यासाठी मी गोष्टी कव्हर करत आहोत। त्याच्यानंतर 23 एप्रिल 2025ला आपली जी केंद्रीय कॅबिनेट आहे त्याने एक निर्णय घेतला की सिंधू पाणी वाटप करार हा स्थगित करावा म्हणून, जो भारत आणि पाकिस्तान दरम्यान आहे। त्याच्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने काय केलं तर त्याला सिंधू पाणी वाटप करार आता भारताने निर्णय घेतला, तर त्यांना पण काहीतरी असं प्रेशर होतं की आपण पण काहीतरी घ्यावं। ॲक्च्युली त्यांनी असा जो निर्णय घेतला, सिमला करार जो होता 1971 नंतरचा जो युद्ध झालं जेव्हा इंदिरा गांधी मॅडम ह्या पंतप्रधान होता,
तेव्हा सिमला करार झाला होता पाकिस्तानसोबत, तो त्यांनी स्थगित केला. या करारामध्ये काय होतं की भारत पाकिस्तानमध्ये कोणताही संघर्ष असेल तो म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी विदाऊट मीडिएटर, म्हणजे कोणी मीडिएटर राहणार नाही, त्या दृष्टिकोनातून हा सिमला करार हा करण्यात आलेला होता. आता एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जेव्हा तुम्ही ऑपरेशन्स बघता तेव्हा तुम्ही भटकले नाही पाहिजे की ह्या राष्ट्रीय घडामोडीचा टॉपिक येते, तर तुम्हाला त्याच्यात हा जो सिंधू पाणी वाटप करार आहे, सिमला करार आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन जेणेकरून तिथं तुमचा प्रश्न गेला नाही पाहिजे. ते पण टू द पॉईंट, ते पण आपल्याला टू द पॉईंट बघणे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काय झालं, हे झाली एक घटना. मग याच्यात पॉलिटिकल खूप गोष्टी झाल्या. ह्या नेत्याने हे सेंटेन्स दिलं, ह्या नेत्याने ते वाक्य त्याच्यावर हल्ला केला, अशा भरपूर गोष्टी येतील. ते महत्त्वाचं आहे का आपल्याला? नाही, ते महत्त्वाचं नाही. आपल्याला महत्त्वाचं काय की याच्यावर कारवाई म्हणून भारताने काय केलं, तर 7 मे रोजी, 6 व 7 मेच्या मध्यरात्री काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. काश्मीर नाही, जेथे पाकिस्तान आहे आणि पाकव्याप्त काश्मीर नाही, पाकिस्तानच्या बाउंड्रीच्या, इंटरनॅशनल बाउंड्रीच्या आतमध्ये जाऊन भारताने जवळपास 9 दहशतवादी तळाव उद्ध्वस्त केले. हे एक लक्षात ठेवा तुम्ही, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आपण पाकिस्तानावर हल्ला नाही केला, आपण दहशतवादी जे तळ होते, जे दहशतवादी ठिकाण होते, त्याच्यावर आपण हल्ला केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भरपूर घटना झाली की पाकिस्तानने ड्रोन्स आपल्याकडे लॉन्च केले, त्याला आपण प्रत्युत्तर दिले. आपलं त्याच्यात S-400 नावाचे जे क्षेपणास्त्र आहे, डिफेन्स क्षेपणास्त्र म्हणता येईल, त्यांनी सगळे जे ड्रोन्स आहेत ते जवळपास निष्कासित करून टाकले. आपल्या जो भारत भूमीवर म्हणजे नाहीच्या प्रमाणात आपला नुकसान झालेलं, पण त्याला प्रत्युत्तर म्हणून आपण सडेतोड त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांचं अग्रेशन वाढल्यानंतर आपण तिथचे जे मिलिटरी साईट्स आहेत त्या मिलिटरी साईट्सवर पण आपण अटॅक केला. त्याच्यात नूरखान बेस नावाचा एक हवाई तळ होतं, त्याला भरपूर प्रमाणात नुकसान पडलं आणि तिथूनच सगळ्या गोष्टी बदलल्या. तर इथे आपल्याला ते डिटेलमध्ये बघण्याची आवश्यकता नाही, बस मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड लक्षात यावं म्हणून सांगितलं की ऑपरेशन सिंदूर कशासाठी राबवण्यात आला आणि ते बॅकग्राऊंड काय. तर जर समजा सरळ सेवेला प्रश्न आला, असा राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा संयुक्त गटबला नाही आहेत, पण सरळ सेवेचे विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील तर ते लक्षात ठेवा की तुम्हाला तारीख पण मे बी विचारू शकते की ऑपरेशन सिंदूर हे कोणत्या दिवशी राबवण्यात आलं, तर 6 व 7 मेच्या मध्यरात्री हे ऑपरेशन राबवण्यात आलं. ठीक आहे. आणि 10 मे 2025ला पाकिस्तानने रिक्वेस्ट केली म्हणून आपण त्यांच्यामध्ये शस्त्रसंधी केली. म्हणजे याच्यानंतर आता अग्रेशन होणार नाही, परंतु ऑपरेशन सिंदूर हे नेहमीसाठी चालू राहणार आहे. जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले होतील तेव्हा तेव्हा आपण अशा प्रकारचं ऑपरेशन्स राबवूयात. हे झालं ऑपरेशन सिंदूर बाबतीत सगळ्या गोष्टी. हेच जे इथं लिहून दिलेलं आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे मी. आता काय झालं की ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपण दहशतवादी तळांवर तर हल्ला केला, परंतु त्याच्यामध्ये 4 दहशतवादी जे इन्व्हॉल्व होते, म्हणजे ग्राउंडवर आपल्या जम्मू काश्मीर पहलगाम खोऱ्यामध्ये जे बलसॉन खोर आहे, त्याला आपण मिनी स्वित्झर्लंड म्हणतो, तिथे हे 4 जे आतंकवादी तुम्हाला दिसत आहे, हे जे 4 आतंकवादी तुम्हाला दिसत आहे, ह्या 4 आतंकवाद्यांनी ह्या मास्टर माइंड म्हणता येईल ह्या ऑपरेशनच्या मागील. तर हे 4 आतंकवादी आतापर्यंत तरी पकडल्या गेले नव्हते. तर हे 28 जुलै 2025 रोजी ॲक्च्युली सर्च ऑपरेशन जे आहे ते भरपूर दिवसापासून सुरू होतं. असं नाही आहे की आत्ताच त्यांना शोधलंय. 28 जुलैच्या जेव्हापासून हा अटॅक झाला तेव्हापासून हे सर्चमध्ये होते आणि 28 जुलै 2025 रोजी आपली जी CISF आहे त्यांच्या मदतीने ह्या 4 पैकी 3 आतंकवादींना आपण म्हणजे त्यांना निष्कासित करू शकलो, न्यूट्रलाइज करू शकलो. त्यांना आपण आपल्या हातात ते समजा आले आणि याच्यापैकी 3 जे आतंकवादी आहे त्यांना आपण ह्या जो महादेव शिखर रांगा जे आहे जम्मू काश्मीरच्या तिथे, त्या महादेव शिखर रांगेमध्ये ह्या 3 जणांना पकडून त्यांना न्यूट्रलाइज केलं. त्याच्यामुळे ह्या ऑपरेशनला ऑपरेशन महादेव हे नाव देण्यात आलं. हे तुमच्या लक्षात आलं असेल. झालं ऑपरेशन सिंदूर. त्याच्यामधील 4 जे आतंकवादी होते त्याच्यातील 3 आतंकवाद्यांना आपण मारण्यात यश प्राप्त केलं. त्याच्यासाठी ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं होतं, त्याला ऑपरेशन महादेव असं नाव दिलं. आता हा जो टॉपिक आहे आयोगाचं होऊ शकते कधी कधी तर आपल्या भारताने जे राबवलेले ऑपरेशन्स आहेत त्याच्यावरच प्रश्न पडणार आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ऑपरेशन जे आहे आपण राबवलं तर आता पाकिस्ताननी पण प्रत्युत्तर म्हणून एखादं ऑपरेशन राबवलं असेल, ते ऑपरेशन आपल्याला बस माइंडमध्ये असणं आवश्यक आहे. हा तुम्हाला येणार नाही, पण आयोगाचा ट्रेंड बघता तो बॉलिंग जो आहे तो स्पिन कुठं पण टाकू शकतो. तर तुम्हाला हे लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे की
पाकिस्तानने जे प्रतिउत्तर म्हणून जे ऑपरेशन सिंधूरच्या प्रतिउत्तर म्हणून जे ऑपरेशन राबवलं, त्या ऑपरेशनचं नाव काय आहे तर बघा, त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन बुनियान अन मार्सूस. तेच मी तुम्हाला जे सांगितलं, ऑपरेशन सिंदूरच्या प्रतिउत्तर म्हणून 10 मे 2025 रोजी 12हून अधिक ठिकाणी आपल्या भारताचे जे शहर आहे त्याच्यावर ड्रोन अटॅक केला, पण तो अयशस्वी प्रयत्न होता. आपण त्यांना सडेतोड उत्तर दिलं. आता हा झाला भारत पाकिस्तान संघर्ष. आता इंटरनॅशनल लेवलवर अजून एक न्यूज सगळ्यात ट्रेंडिंगमध्ये आहे, ते म्हणजे इस्रायल आणि इराण संघर्ष. आणि त्याच्यात अमेरिकेने जी उडी टाकली, डोनाल्ड ट्रम्प जे आहे आपले, त्यांनी उडी टाकली. तर त्या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये जे ऑपरेशन झाले ते बघूयात. कसं असते, एका पॉईंटला घेऊन जर तुम्ही लक्षात ठेवलं, आता भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान कोणते ऑपरेशन होते तर ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव. आता तुम्ही जर बघितलं कोणता इराण आणि इस्रायलचा संघर्ष, याच्यामधले जर ऑपरेशन आपण जर पाहिले तर 3-4 ऑपरेशन आहेत. तर तुम्हाला ते लिंक लागून जाते की ऑपरेशन सिंधू कशासाठी आहे, तर इराण इस्रायल म्हणजे जे कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्या संबंधी आहे. ते अशा पद्धतीने आपल्याला टॅकल करणे आवश्यक आहे. तर तेच सांगतोय की आता तुम्हाला एक ब्रीफिंग देतो की इराण इस्रायल संघर्ष कसा सुरू आहे. तर ॲक्च्युली इराणमध्ये जे अणुतळ आहेत, आता इराणजवळ सध्या तरी जे अणुबॉम्ब आहे ते मिळालेलं नाही आहे. तर त्यांचा असा उद्देश आहे की त्यांना अणुबॉम्ब पाहिजे. कशासाठी की बा ह्या जो सध्याचा जो ट्रेंड सुरू आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा, की पॉवरफुल दाखवण्याचा स्वतःला, त्याच्यामध्ये इराणला सुद्धा स्टँड व्हायचा आहे. तर त्याच्यासाठी खूप 30 ते 40 वर्षापासून हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा विषय आहे, तो थोडा आपल्याला समजून घ्यायला थोडा कठीण जाईल. पण एक स्टोरी म्हणून लक्षात ठेवा की इराणला आवश्यकता पडली की आपल्याजवळ जर अणुबॉम्ब असला तर आपल्यावर कोणी धमक्या टाकणार नाही, अमेरिकेला आपण काबूत ठेवू शकू, म्हणजे आपण त्याच्यावर थोडंसं तरी प्रेशराईज करू शकू. तर अशा पद्धतीने इराण खूप म्हणजे प्रयत्न करत आहे की त्यांना अणुबॉम्ब मिळावा. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणे आहेत. बंकरमध्ये 2-2, 3-3 किलोमीटर आतमध्ये त्यांचे ते सेंट्रिफ्युगल जे लागतात, जेव्हा आपण अणुबॉम्ब बनवतो सेंट्रिफ्युगलसाठी मशीन्स लागतात, त्या सगळ्या गोष्टी बनवणं त्यांच्या म्हणजे 2-2 किलोमीटर असे पहाड आहेत आणि त्याच्या खाली त्यांचे बंकर्स आहेत. त्या बंकरमध्ये सगळं अणुचाचण्या चालतात. तर याची माहिती ऑब्विसली इस्रायली, अमेरिका आणि इतर देशांना सुद्धा असते. परंतु आपण दुसऱ्या देशात जास्त ढवळाढवळ करू नाही शकत, कारण की काही लिमिटेशन्स असतात, काही गोष्टी असतात. पण इस्रायल असा एक देश आहे की त्याला जरी 2 वर्ष अगोदर होणारी गोष्ट असणार त्या देशावर, त्याला जर इन्व्हिटेशन भेटलं तर डायरेक्ट 2 वर्ष अगोदरच ते गोष्टी न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न करतो. त्याच अनुषंगाने भरपूर अशा ऑपरेशन्स इस्रायलने सुद्धा राबवलेले आहे. तर आताची जे न्यूज आहे ते इस्रायलने इराणमध्ये त्यांना लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात हे जे बॉम्ब आहे आता बनण्याच्या जवळपास आल्या, 70-80% बनलेला आहे. तर इस्रायलने त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी, म्हणजे तिथील अणुतळ हे उद्ध्वस्त करण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं. ते समोर आपण बघणार आहोत. ऑपरेशन रायझिंग लायन नावाचं इस्रायलने जे आहे इराणवर ऑपरेशन रायझिंग लायन हे राबवलं. कशासाठी राबवलं तर इराणमधील अणुतळांवर हल्ला करण्यासाठी. तर तुम्हाला एक बॅकग्राऊंड सांगितलंच का बरं त्यांना हल्ला करायचा आहे. ठीक आहे, याला काय नाव दिलं, ऑपरेशन रायझिंग आहे. ठीक आहे. आता याला प्रतिउत्तर म्हणून इराणने काय केलं की ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 नावाचं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3 हे ऑपरेशन राबवलं. कशासाठी की इस्रायलने आपल्यावर अटॅक केला, तर आपण प्रतिउत्तर म्हणून इराणने इस्रायलवर केला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3. ठीक आहे. याच दरम्यान काय झालं की अमेरिकेने, म्हणजे अमेरिका हा इस्रायलचा सपोर्टर आहे, तर अमेरिकेने सुद्धा इराणवर मिडनाईट हॅमर नावाचं ऑपरेशन हे केलं. मी तुम्हाला समोर सांगेलच, मिडनाईट हॅमर म्हणून आहे ऑपरेशन मिडनाईट हॅमर. तर अशा पद्धतीने ते ऑपरेशन्स झाले. तर समोर बघूयात. आता जर हा कॉन्फ्लिक्ट सुरू आहे तर भारताचे नागरिक तिथे अडकलेले आहे कुठे, इस्रायल आणि इराणमध्ये. तर तेथील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने कोणतं ऑपरेशन लागू केलं तर ते ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंधू. हे लक्षात ठेवा. म्हणजे बॅकग्राऊंड जर आपल्याला माहित असलं तर सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतात. ऑपरेशन सिंधू कशासाठी राबवण्यात आला आहे तर इराण आणि इस्रायल या देशात जे कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, मी तुम्हाला जे बॅकग्राऊंड सांगितलं त्या कॉन्फ्लिक्ट सुरू आहे त्यामुळे तिथे भारतीय अडकलेले आहे. ज्या भारतीयांना वापस यायचं आहे, जे भारतीय त्या परिसरात आहे कॉन्फ्लिक्टच्या, त्यांना आपल्या मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंधू राबवलं. त्याचं बॅकग्राऊंड तुमच्या लक्षात आलेलंच आहे. आता तेच की इस्रायलचा सपोर्टर, सगळ्यात मोठा सपोर्टर कोण आहे, अमेरिका.
ती अमेरिकेने इराणवर 22 जून 2025 रोजी तेच आण्विक जो कार्यक्रम आहे इराणचा तो रोखण्यासाठी 22 जून 2025 रोजी त्यांच्या 3 ठिकाणावर फोर्डो, नतांज आणि इस्फहान हे जे त्यांचे अणु चाचणी तळ आहे त्याच्यावर हल्ला केला. आणि कोणत्या क्षेपणास्त्राने हल्ला केला तर तो आहे B2 बॉम्बर. आता हा झाला ऑपरेशनचा भाग. आता याच्यात जर तुम्ही डिटेलमध्ये गेले तर तुम्हाला क्षेपणास्त्राची पण माहिती येईल. जेव्हा मी विज्ञान घडामोडी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल तेव्हा ह्या B2 हा जो B2 बॉम्बर आहे ह्या B2 बॉम्बर च्या मदतीने अमेरिकेने हे 3 इराणच्या अणुतळावर हल्ला केला. हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा लक्षात आलं का? आता याच्यानंतर आपण बघूयात की अमेरिकेने जे मिडनाईट हॅमर इराणवर लॉन्च केलं तर आता इराणने सुद्धा त्याचा प्रतिउत्तर म्हणून अमेरिकेला प्रतिउत्तर म्हणून काय केलं आहे की कतारमधील जे अमेरिकेचे बेसेस आहे, अमेरिकेचे वेगवेगळ्या देशामध्ये भरपूर देशामध्ये बेसेस आहे, त्या बेसेसला त्याच्यामधील कतारमधील या बेसेसला अल उदेद एअर येथे हल्ला केला. तर त्याच्यामुळे आम्हाला पण प्रतिउत्तर द्यायचं आहे. म्हणजे अशा कारण की जर समजा एखाद्या देशावर कोणता देश आक्रमण करत असेल तो किती पण पॉवरफुल असतो पण त्याला एक सेल्फ रिस्पेक्ट असते, त्याला काहीतरी म्हणजे करून त्याचं प्रतिउत्तर देण्याचं असतेच. कोणाही मध्ये आपणही जसा अभ्यास करताना किंवा सामान्य जीवनात राहतो तेव्हा कोणी जर आपल्यावर हावी झाला तर आपण त्याला प्रतिउत्तर देतोच ना. तसंच इराणने अमेरिकेला प्रतिउत्तर दिलं. त्याचं नाव त्यांनी ठेवलं ऑपरेशन बशार अल फतह. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं का? बघा याच्यामध्ये काय आहेत की इस्रायल, इराण, अमेरिका. भारताचा रोल हा फक्त आपले भारतीय नागरिक जे आहे ते आणण्यासाठी केलेला आहे. आता इस्रायलने इराणवर जे ऑपरेशन लॉन्च केलं त्याचं नाव काय ठेवलं? ऑपरेशन रायझिंग स्टार. ठीक आहे. त्याच्यानंतर इराणनं याला प्रतिउत्तर म्हणून कोणतं ऑपरेशन लॉन्च केलं? ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3. हे एक झालं. त्याच्यानंतर अमेरिका हा इस्रायलचा सपोर्टर आहे तर अमेरिकेने सुद्धा इराणवर म्हणजे इराण तो जो कॉन्फ्लिक्ट आहे तो कमी करत नव्हता, तो वाढवत होता. त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी अमेरिकेने काय केलं? मिडनाईट हॅमर नावाचं जे ऑपरेशन आहे 22 जून रोजी ते लॉन्च केलं. ठीक आहे. मग आता इराणने याला प्रतिउत्तर म्हणून कोणतं केलं तर ऑपरेशन बशार अल फतह. फतह म्हणजे विजय मिळवला बा, त्या फतहचा असा अर्थ होते. इराणने अमेरिकेवर ऑपरेशन अल फतह नावाचं ऑपरेशन राबवलं. लक्षात आलं का? इस्रायलने इराणवर रायझिंग स्टार, इराणने प्रतिउत्तर म्हणून ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3. त्याच्यानंतर अमेरिका इस्रायलचा सपोर्टर आहे म्हणून त्यांनी पण एक इराणवर ऑपरेशन केलं अणुतळावर हे बॉम्बिंग करण्यासाठी मिडनाईट हॅमर. त्याला प्रतिउत्तर म्हणून इराणने काय केलं की ऑपरेशन बशार अल फतह हे लॉन्च केलं. आणि इथे जो इस्रायलमध्ये संघर्ष होता त्याला तिथून भारतीय नागरिक आणण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू लॉन्च केलं. ठीक आहे, लक्षात आलं का? झाला. आता जो इराण इस्रायल संघर्ष होता त्याच्यामधले ऑपरेशन संपले. त्याच्यानंतर आपण आता महत्त्वाचे जे ऑपरेशन्स आहेत परराष्ट्र मंत्रालयाने जे राबवलेले आहे भारतीय नागरिकांना आणण्यासाठी ते एक वन लाईनर स्वरूपात माहिती आहे, मी तुम्हाला ते सांगतो. आता याच्यामध्ये कसं असते ऑपरेशन्स, बघा मी सगळे ऑपरेशन्स आणलेले आहेत तुमच्यासाठी, तुम्ही काळजी करू नका, सगळे ऑपरेशन्स आपण कव्हर करूयात इथे. तर याला काय तुम्हाला वन लाईनर स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज आहे. ट्रिक जिथं लागेल ट्रिक्स सांगतो आणि जिथे पाठांतर करण्याची गरज पडेल तिथे आपण एक 2-3 वेळा जर मनन चिंतन केलं तर ते पाठांतर होऊन जाणार. येथे तुम्हाला कोणत्या दिवशी सुरुवात झाली, कोणत्या महिन्यामध्ये सुरुवात झाली हे ऑपरेशन्स एवढ्या डिटेलमध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे. हे एकदम वन लाईनर स्वरूपात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. हे जवळपास 2019 पासून जे ऑपरेशन राबवण्यात आलेले ते सगळे महत्त्वाचे, कारण की आयोग हा 3 वर्षा अगोदर आणि 4 वर्षा अगोदरचे पण ऑपरेशन्स विचारू शकते आणि विचारले सुद्धा आहे आतापर्यंत. ऑपरेशन अजय कशासाठी आहे? आता हा इस्रायल आणि हमास जो संघर्ष आहे, इस्रायल इराणचा तो झाला, तो आता मी तुम्हाला 3-4 ऑपरेशन सांगितले. इस्रायल आणि हमास संघर्ष आहे, तो गाझा पट्टीचा जो भाग आहे इस्रायलच्या बाजूला, तिथे हमास नावाची एक प्रॉक्सी आहे. प्रॉक्सी म्हणजे असं म्हणता येईल की गाझाचा एक सेनाच पकडून चला. ते हमास नावाची एक आतंकवादी संघटना आहे, पण हे आपण
त्यांना रिकॉग्नायझेशन कुठं आहे नाही, ते आतंकवादी म्हणूनच त्या संघटनेला बघितल्या जाते. तर हे गाझा जे आहे तेथील लोकांची एक प्रॉक्सी म्हटल्या जाते, हमास. तर इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये जे सुरू असलेले युद्ध आणि कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यासाठी आपण ऑपरेशन अजय हे राबवण्यात आलेलं होतं. म्हणजे कशासाठी, की भारतीय नागरिकांना आपल्या इथे आणायचं आहे. ऑपरेशन कावेरी कशासाठी राबवलं होतं, सुदानमध्ये गृहयुद्ध झालं होतं त्या टाइमला. 2022ची न्यूज आहे, 2022 की 2021ची न्यूज आहे. तिथे ऑपरेशन कावेरी आपण हे राबवलं होतं. सुदानमधील जो हिंसाचार सुरू होता, गृहयुद्ध सुरू होता, तिथून भारतीय नागरिकांना आणण्यासाठी. आता ऑपरेशन गंगा बघा. ऑपरेशन गंगा हे जे युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी. आता तुम्हाला माहीतच असेल, जवळपास 2.5 ते 3 वर्ष झालेलं आहे. भारत आपला युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांचं युद्ध सुरू आहे, मोठ्या मोठ्या त्यांच्या म्हणजे कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत. तर त्याच्यामध्ये भारतीय नागरिक तिथं अडकलेले होते. हा कोरोनाची न्यूज आहे. कोरोनामध्ये जे रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं तेव्हा ऑपरेशन गंगा हे राबवण्यात आलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला होता. का वाढला होता, कारण की तेथील जो सरकार आहे त्यांना सरकारवर ताबा मिळवायचा होता. कोणाला, तालिबानला. आणि ते अमेरिकेचे सैन्य असल्यामुळे ते त्यांना कठीण जात होतं. परंतु जेव्हा जो बायडन हे सत्तेमध्ये आले आणि त्याच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प सुद्धा, त्यांनी हे प्रयत्न केले की तेथील जे अमेरिकन सैनिक आहे, कशाला ह्या कॉन्फ्लिक्टमध्ये, अफगाणिस्तानच्या कॉन्फ्लिक्टमध्ये उलझून राहायचं, आपल्याला आपले जे सैन्य आपले महत्त्वाचे आहे. त्यांनी मग सगळे सैन्य अमेरिकेचे सगळे सैन्य हे जे आहे अफगाणिस्तानमधून बोलवण्यात आले. आणि त्याच्यामुळे तिथे तालिबानचा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढला. आणि तेथील जे सरकार आहे, सत्तेत म्हणजे लोकांनी निवडून दिले सरकार आहे, ते बरखास्त करून तालिबान आलं होतं. आणि मोठ्या प्रमाणात तिथे हिंसाचार सुरू होता. त्या दरम्यान अफगाणिस्तानमधून जे भारतीय नागरिक आहेत त्यांना परत आणण्यासाठी आपण देवी शक्ती, अशा गोष्टी करायला शक्तीच लागते ना. अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना एवढा कॉन्फ्लिक्टमधून आणणं हे आपल्यासाठी एक प्रकारचं शक्तीचंच काम होतं, म्हणून त्याला ऑपरेशन देवी शक्ती असं नाव दिलेलं आहे. ऑपरेशन इंद्रावती. आता एक हैती नावाचा देश आहे, तिथे सुद्धा एक गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी आपण ऑपरेशन इंद्रावती हे राबवण्यात आलं होतं. आता बघा, ऑपरेशन सुकून हे न्यूज 2006ची जरी असली तरी स्टॅटिक डेटामध्ये तुम्हाला विचारू शकते की ऑपरेशन सुकून कशासाठी राबवलं होतं. तर 2006मध्ये लेबनॉनमध्ये जे युद्धाची परिस्थिती होती, जेव्हा तिथे पण गृहयुद्धाची परिस्थिती होती, त्या टाइमला आपण जुलै 2006मध्ये भारतीय नौदलाने, हे खूप महत्त्वाचं आहे की आपण ऑपरेशन सुकून राबवलं होतं. जास्तीत जास्त ते परराष्ट्र मंत्रालयाद्वारेच राबवण्यात येत होते. जे ऑपरेशन्स आहे तेथील आपले भारतीय नागरिक अडकलेले असले, इथून आपण एक कार्गो विमान पाठवलं तिथे, मग तेथून मग त्यामध्ये बसून आपले जे भारतीय आहे परत येत होते. परंतु जुलै 2006मध्ये जे ऑपरेशन सुकून राबवलं होतं, कशासाठी राबवलं होतं की लेबनॉनमध्ये जी युद्ध परिस्थिती होती आणि त्यामध्ये भारतीय नागरिक अडकलेले होते, त्यांना परत आणण्यासाठी आपण हे ऑपरेशन सुकून राबवलं होतं. ते कोण राबवलं होतं, तर भारतीय नौदलाने राबवलं होतं. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा, ऑपरेशन सुकून. त्याच्यानंतर आहे ऑपरेशन राहत. हे 2015ची न्यूज आहे. येमनमध्ये सुद्धा गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील भारतीय नागरिकांना, त्यावेळेस भारतीय नागरिक जे अडकलेले होते त्यांना आणण्यासाठी ऑपरेशन राहत हे आपण राबवलं होतं. हे लक्षात ठेवा, येमन राहत होता असं टाईपमध्ये लक्षात ठेवा. आता काय होते, हे झाले परराष्ट्र मंत्रालयाचे जेवढे विविध ऑपरेशन्स होते ते आपण कव्हर केले. आता आपण काय करूयात की भारताच्या आतमध्ये जे ऑपरेशन्स राबवलेले आहे ते बघूया. आता तुम्ही मला एक सांगा की तुम्ही हे ऐकलेलं असतील की नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढला, तेथील न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण हे ऑपरेशन राबवलं. एखादं नैसर्गिक संकट आलं त्यासाठी आपण ऑपरेशन्सला राबवतो, किंवा एखाद्या देशामध्ये जर समजा भूकंप आला, एक ह्युमॅनिटी म्हणून सर्वांना मदत करा, सर्वांपर्यंत पोहोचा. त्या वसुधैव कुटुंबकम जो आपला हे आहे, मोटो आहे, मोटो म्हटल्यापेक्षा आपलं एक काय म्हणते, आपल्या प्रत्येक भारतीयांच्या रक्तामध्ये बसलेला आहे. त्याच अनुषंगाने आपण काय करतो की कुठे जर भूकंप आला, काही नैसर्गिक आपत्ती आली, तेव्हा आपण असे ऑपरेशन राबवतो. तर केंद्र सरकारने असेच काही ऑपरेशन्स राबवलेले आहे, आपण हे बघूयात. बघा, ऑपरेशन ब्रह्मा कशासाठी राबवलं तर म्यानमारमध्ये. हे आता 2-3 महिन्या अगोदरचीच न्यूज आहे, आय थिंक फेब्रुवारी मार्च मधली न्यूज आहे.
तर आपल्याला सुरुवात कधी झाल्या हे महत्त्वाचं आहे, म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये ह्या गोष्टी झालेल्या एवढ्या महत्त्वाचं नाही. आपल्याला महत्त्वाचं आहे की कशाच्या रिलेटेड आहे, कोणत्या देशाच्या रिलेटेड आहे. तर म्यानमारमध्ये 7.7 रिश्टरचा तीव्रतेचा भूकंप आला होता. तेथील हा भूकंप आल्यामुळे तिथं सगळं जो हे आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उद्ध्वस्त झालं होतं. त्यांना ह्युमॅनिटेरियन एड म्हणून, त्यांना एक मदत म्हणून भारत सरकारने ऑपरेशन ब्रह्मा हे राबवलं होतं. कशासाठी? तर तिथं भूकंप आला होता, त्या अनुषंगाने आपण ऑपरेशन ब्रह्मा बचाव कार्यासाठी आपण ऑपरेशन ब्रह्मा राबवलं होतं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्यानमारला हे अगोदरचं नाव काय असेल आपण हिस्ट्रीमध्ये वाचलेलंच आहे. म्यानमारचं अगोदरचं नाव होतं ब्रह्मदेश. त्यालाच लिंक करून आपण ऑपरेशन ब्रह्मा हे राबवलेलं आहे. ठीक आहे, कशासाठी आहे तर भूकंपासाठी आहे, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला समोर सांगतोस की कन्फ्युजिंग का होणार आहे तुम्हाला. भूकंपासाठी ऑपरेशन ब्रह्मा. ऑपरेशन करुणा म्यानमारसाठीच राबवलेला आहे, परंतु इथं जो नैसर्गिक आपत्ती आहे ते बदललेली आहे. कशी बदललेली आहे बघा. म्यानमारमध्ये मोचा नावाचं चक्रीवादळ आलं होतं, त्याच्यामुळे तिथील परिस्थिती बिघडली होती. तिथील जे इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त झालं होतं. तेथील नागरिकांना जे डेली नीड्स आहे ते पोहोचवण्यासाठी आपण एक बचाव कार्य म्हणता येईल किंवा त्यांना ह्युमॅनिटेरियन एड म्हणून ऑपरेशन करुणा. आता जर चक्रीवादळ आलं तर आपल्यामध्ये करुणा जागृत झाली, अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. म्यानमारमध्ये मोचा नावाचं चक्रीवादळ आलं, आपल्यात करुणा जागृत झाली, त्याच्यामुळे आपण ऑपरेशन करुणा नाव हे ठेवलं. त्याच्यामुळे नाही, फक्त लिंक ठेवा असं म्हणतोय, कारण की ह्या गोष्टी कधी कधी लक्षात राहणं कठीण होऊन जाते. ऑपरेशन ब्रह्मा हे भूकंपासाठी, ऑपरेशन करुणा हे चक्रीवादळासाठी, मोचा चक्रीवादळासाठी. आता हे पण तुम्ही थोडंसं लिंक करू शकता की हे जो मोचा नावाचं चक्रीवादळ आहे याला नाव कोण दिलं, कारण की आपल्या चक्रीवादळामध्ये बघता येईल, जेव्हा आपण पर्यावरण घडामोडी बघूया तेव्हा डिस्कस करूयात. पण इथे पण लक्षात ठेवा की मोचा नावाचं जे चक्रीवादळाचं नाव आहे ते एमनद्वारे देण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सांगतोच की 13 देश कसे निवडतात आणि जवळपास 169 चक्रीवादळांच्या नावांची यादी तयार आहे. जेव्हा जेव्हा चक्रीवादळ हिंदी महासागरामध्ये येतात तेव्हा एक एक देशांचं नाव ते सिलेक्ट केल्या जाते त्यांनी दिलेल्या चक्रीवादळाचं. तर हे नाव मोचा कोणी ठेवलेलं आहे तर मोचा हे चक्रीवादळाचं नाव कोणी ठेवलेलं आहे तर एमन या देशाने. झालं ऑपरेशन करुणा. आता ऑपरेशन सद्भावना बघा. सेम हे पण चक्रीवादळासाठी आहे, पण कोणत्या चक्रीवादळासाठी आहे? यागी या नावाच्या चक्रीवादळासाठी सद्भाव नावाचं आपण ऑपरेशन लॉन्च केलं होतं. ठीक आहे, कशासाठी? बचाव कार्यासाठी किंवा तिथे भारतीय जे नागरिक आहेत त्यांना आणण्यासाठी नाही आहे, हे बचाव कार्यासाठीच आपण ऑपरेशन सद्भाव हे राबवलं होतं. आता तुम्हाला सांगतो बघा, म्यानमार रिलेटेड किती आहे गोष्टी आपल्याजवळ ऑपरेशन्स? 3 ऑपरेशन्स आहे. ठीक आहे, ऑपरेशन ब्रह्मा, ऑपरेशन करुणा आणि आताचं जे ऑपरेशन आहे ते सद्भावना. ठीक आहे, तर कन्फ्यूज नको व्हायला पाहिजे म्हणून तुम्हाला एका ठिकाणी लिहून दिलं आहे. आता जे ऑपरेशन ब्रह्मा जे होतं हे कशासाठी होतं? 7.7 रिश्टरचा भूकंप आला, त्याच्या बचाव कार्यासाठी आपण हे ऑपरेशन लॉन्च केलं म्यानमारमध्ये. ठीक आहे, भारताने. ऑपरेशन सद्भावना आणि ऑपरेशन करुणा हे जे आहे हे कशासाठी आहे तर चक्रीवादळासाठी आहे. करुणा हे चक्रीवादळ कोणतं सांगितलं मी तुम्हाला? मोचा. आणि सद्भावना हे ऑपरेशन कशासाठी राबवलं तर तेथे यागी नावाचं चक्रीवादळ आलं होतं म्हणून. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला वाटलंच तर याची जी PPT आहे ते टेलिग्रामवर अवेलेबल करून देणार आहोत. तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी त्याच्यात तुम्हाला मेन्शन असतील, फक्त तुम्ही लक्ष द्या. ऑपरेशन दोस्त मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं, तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंप आला होता त्याच्यासाठी त्यांच्या मदतीसाठी तिथे बचाव कार्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त हे राबवण्यात आलं होतं. त्यामध्ये हे लक्षात ठेवण्याची गरज नाही की त्यांना आपण कोणत्या कोणत्या वस्तू दिल्या किंवा किती बिलियनचा किती मिलियनचा आपण त्यांना मदत केलेली आहे, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही. एवढंच महत्त्वाचं की ऑपरेशन दोस्त हे तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंप आला तेव्हा आपण ऑपरेशन दोस्त हे राबवलं होतं. ऑपरेशन समुद्र सेतू हे कोरोनाची न्यूज आहे. जेव्हा कोरोनामध्ये आपले भारतीय नागरिक अडकलेले होते विविध देशामध्ये, त्यांना समुद्राच्या माध्यमातून म्हणजे नौदलाच्या माध्यमातून आणण्यासाठी आपण ऑपरेशन समुद्र सेतू हे राबवलेलं होतं. त्याच्यानंतर देशात विविध भागात वेगवेगळे जे ऑपरेशन राबवण्यात येतात ते ऑपरेशन एकदा बघून घेऊयात आपण. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट.
आता ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट काय आहे, तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये जो नक्षलवाद्यांचा प्रभाव वाढला होता त्यांना न्यूट्रलाइज करण्यासाठी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आपण राबवलेलं आहे. आणि हे जर ब्लॅक फॉरेस्ट लक्षात ठेवायचं असेल तर असं ठेवा की छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवर भरपूर प्रमाणात जे आहे ते जंगलाचं प्रमाण आहे. तर तेथील जे नक्षलवादी आहे, जंगल आणि फॉरेस्ट तुमच्या लक्षात राहतात. छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये जे नक्षलवादी आहे त्यांचा प्रभाव न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबवलं होतं. ऑपरेशन 11 सगळ्यात प्रेडिक्शन मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत जेवढे ऑपरेशन बघितले ते तर सगळे महत्त्वाचे आहे, पण लेटेस्टमध्ये संयुक्त गट ब आणि गट क जो पूर्व परीक्षा होणार आहे 9 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबर त्याच्यासाठी हे ऑपरेशन एवढं महत्त्वाचं आहे की का बरं महत्त्वाचं, त्याच्यामधलं कंटेंट नाही महत्त्वाचं आहे आपल्याला. ते नाव असं युनिक आहे की मुलांना लॉजिकच लागत नाही. तुम्ही जर ब्लॅक फॉरेस्ट म्हटलं तर थोडं लॉजिक लावून द्या, आणि ऑपरेशन अमृत म्हटलं तर त्याची काहीतरी तुम्हाला लक्षात राहून जाईल, पण ऑपरेशन 11 म्हटलं तर त्याचा लिंकच लागत नाही. तर एक लक्षात ठेवा. आता 11 आपण असं लिहितो 11, तर असं समजायचं की 11 असे भरपूर झाले एका जागी. आता 11 झाले तर इथे काय झाली, गर्दी झाली. ठीक आहे, गर्दी झाली तर त्याचा कंट्रोल करण्यासाठी काहीतरी लागेल, तर तेच की आपण मग ऑपरेशन 11 लॉन्च केलं. तेच दिलेलं आहे की उत्तर प्रदेश सरकारने काय केलं आहे की कुंभमेळा जो भरलेला होता तिथे प्रयागराजमध्ये, बसंत पंचमी जी होती त्या बसंत पंचमीला अशी शक्यता होती की भरपूर प्रमाणात जे पर्यटक आपले जे हे आहे नागरिक आहे वेगवेगळ्या भागातून येणारे भरपूर प्रमाणात येतील. त्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश सरकारने हे ऑपरेशन 11 म्हणजे अगोदरच सगळ्या ज्या गोष्टी आहेत पोलिसांची बंदोबस्ती आणि त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या आपण उत्तर प्रदेश सरकारने तिथे व्यवस्थापन करून ठेवलं होतं. तर त्याच्यासाठी ऑपरेशन 11 हे राबवण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, ऑपरेशन 11 कशासाठी, जे गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी राबवलं होतं. कधी तर कुंभमेळ्यामध्ये जे बसंत पंचमी होती तेव्हा गर्दी होऊ शकते, त्या अनुषंगाने. ऑपरेशन स्वस्तिक काय आहे, तर ईशान्य भारतातील ढगफुटीमुळे विस्कळीत झालेले जगजीवन सुरळीत करण्यासाठी ईशान्य भारतामध्ये म्हणजे आपला जो 7 सिस्टरचा भाग आहे तिथे ढगफुटी झाली, त्या टाइमला जे उद्ध्वस्त झाले इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यासाठी त्यांना मदतीसाठी तेथील सगळ्या गोष्टी बरोबर करण्यासाठी ऑपरेशन स्वस्तिक राबवण्यात आलं. मी तुम्हाला जे अगोदर सांगितलं ते ऑपरेशन सद्भाव होतं. म्हणजे यागी नावाचं जे चक्रीवादळ आलेलं होतं, तेथे आपण हे लक्षात ठेवा, थोडं बाय मिस्टेक माझ्याने सद्भावना तिथे निघाला. ऑपरेशन ते सद्भाव होतं, मी लिहिले पण सद्भाव होतं, ते वाचण्यात थोडं गडबड झाली. तर ऑपरेशन सद्भाव हे कशासाठी होतं, तर म्यानमारमधील यागी नावाचं चक्रीवादळ जे आहे आलं होतं त्याच्यासाठी आपण ऑपरेशन सद्भाव राबवलं होतं. आणि ऑपरेशन सद्भावना हे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये जे दहशतवादीचा प्रभाव वाढलेला होता त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी, तेथील लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, जे भटकलेले तरुण लोक आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ऑपरेशन सद्भावना हे जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये राबवलं होतं. हे लक्षात ठेवा. इथेच कन्फ्यूज होते. आता जर तुम्ही पेपरच्या अगोदर ह्या गोष्टी जर सगळ्या करून गेले तर ऑपरेशन सद्भावना कशासाठी आहे, सद्भावना आपल्याला कोणाबद्दल, आपल्या तरुणांबद्दल, भारतीयांबद्दल राबवेल, जे वेगळ्या मार्गाने गेलेले आहेत, दहशतवादी आतंकवादी माइंड वॉश करत आहेत त्या मार्गाने गेले, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण ऑपरेशन सद्भावना राबवलं. आणि ऑपरेशन सद्भाव कशासाठी आहे, तर म्यानमारमध्ये जे यागी नावाचं चक्रीवादळ आलं होतं त्या दरम्यान बचाव कार्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव राबवलं. ऑपरेशन बिहाली काय आहे की अमर यात्रा 2025च्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्याविरुद्ध भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी 26 जून रोजी उधमपूर जिल्ह्यातील बसंतगडच्या बिहाली भागात हे ऑपरेशन राबवलेलं होतं. अमरनाथ जी यात्रा असते दरवर्षी त्या दरम्यान दहशतवाद्यांचा अगोदरच त्यांच्यावर म्हणजे लक्ष असलं पाहिजे, काही गोष्टी अशा अनहोनी घडल्या नाही पाहिजे, त्याच्यासाठी आपण ऑपरेशन बिहाली हे राबवलं होतं. ऑपरेशन सर्वशक्ती कशा आहे की जम्मू काश्मीरमधील राजौरी आणि पुंछमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हा ऑपरेशन सर्वशक्ती आपण राबवलेलं होतं. ऑपरेशन रेड रोज ह्याच्या PYQ अगोदरचा येऊन गेलेला आहे संयुक्त गट परीक्षेला, पूर्व परीक्षेला. तर ऑपरेशन रेड रोज, आता तुम्ही एक लक्षात ठेवा, येथे हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे की अशा ऑपरेशन्समध्ये राज्य
प्लस त्यांचा उद्देश हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता असते. आतापर्यंत तर सगळ्या भारतानेच राबवले. इथे प्रश्न तुम्हाला असा विचारला जाणार नाही की ऑपरेशन दोस्त हे कशासाठी राबवलं, ऑपरेशन दोस्त कशासाठी राबवलं हे विचारलं जाईल, कोणी राबवलं हे विचारलं जाणार नाही, कारण की ते भारतानेच राबवलेलं आहे. ते प्रश्नामध्येच तुम्हाला त्याचं सगळं सेंटेन्स राहणार आहे की तुर्की आणि जे तिथे तुर्कीमध्ये जो भूकंप आला होता त्याच्यासाठी आपण ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. पण तो ऑपरेशन रेड रोज आहे अशा जे राज्यांनी राबवलेले ऑपरेशन्स असतात ते आपल्याला कोणत्या राज्यांनी राबवले हे पण लक्षात ठेवण्याची गरज असते आणि उद्देश पण लक्षात ठेवण्याची गरज असते. बघा, तर ऑपरेशन रेड रोज हे उत्पादन शुल्क विभागाने म्हणजे पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रेड रोज नावाचं ऑपरेशन राबवलेलं होतं. ठीक आहे. ऑपरेशन अमृत सगळ्यात इम्पॉर्टंट. जसं मी तुम्हाला ऑपरेशन रेड रोज एक सांगितलं महत्वाचं, त्याच्यानंतर ऑपरेशन सद्भावना सांगितलं. सगळ्यात इम्पॉर्टंट ऑपरेशन सद्भावना आहे, ऑपरेशन स्वस्तिक, त्याच्यानंतर ऑपरेशन 11. ऑपरेशन 11 हे सर्वात IMP तुम्हाला सांगितलेलं आहे, उत्तर प्रदेश सरकारने राबवलेलं आहे. तसंच जे आहे ते रेड रोज खूप महत्त्वाचं आहे ऑपरेशन, जे पंजाब सरकारने राबवलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपलं ऑपरेशन अमृत नावाचं. ऑपरेशन अमृत कोणी राबवलेलं आहे तर केरळ सरकारने. कशासाठी तर प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी केलेला आहे. आता बघा, ही जी आपली माती आहे याच्यामध्ये आपण जे फवारणी करतो किंवा पेस्टिसाइड्स केल्या जाते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिजैविक असतात. तर त्याचा वापर कमी करण्यासाठी म्हणजे ते मातीची जी क्षमता आहे ते त्याची खालावत आहे, त्याची मातीची जे काय म्हणता येईल त्याला हेल्थ आहे ते खालावत आहे. त्याच्यासाठी केरळ सरकारने काय केलं की हे प्रतिजैविकाचा वापर कमी झाला पाहिजे, त्यासाठी ऑपरेशन अमृत राबवलं. जर समजा सॉईलच आपली चांगली राहिली, त्याच्यातून आपल्याला अमृतच सारखं जे धान्य आहे चांगलं मिळालं म्हणजे एक प्रकारचं आपल्याला अमृतच मिळालं, त्याच्यासाठी ऑपरेशन अमृत राबवलं. ऑपरेशन जज्बा, तर ऑपरेशन जज्बा हे कोणी राबवलं तर इंडो तिबेटियन जे फोर्स आहे ITBP म्हणतो आपण, त्यांनी चीनच्या सीमेवर जवळपास 108 किलो सोनं त्यांना सापडलं. तर त्याच्यासाठी त्यांनी ऑपरेशन हे जज्बा नावाचं राबवलं होतं. आता तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, जर ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही सांगा तुम्हाला 108 किलो सोनं जर मिळालं, तुमच्यात एक जज्बा येणार की नाही अभ्यास करण्याचा. हे वेगळी गोष्ट आहे की आपण 108 किलो सोनं मिळाला अभ्यास करू नाही, करण्याची आवश्यकता पण पडणार नाही. पण एक लक्षात ठेवा की ITBPने 108 किलो जे सोनं आहे ते जप्त केलं चीनच्या सीमेवर, त्याच्यासाठी ऑपरेशन जज्बा राबवलं. ठीक आहे. ऑपरेशन कामधेनू नावातच आहे. कामधेनू म्हणजे काय होते, गाय होते. गायीची तस्करी जी होती जम्मू काश्मीरमध्ये त्याला आळा घालण्यासाठी ऑपरेशन कामधेनू राबवलं. कोणी? जम्मू काश्मीरने. जे इतर ऑपरेशन्स आहेत ते बघून घेऊयात आपण. 1-2 ऑपरेशन्स आहेत. ऑपरेशन स्पायडर वेब हे पण खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केला. आता जर याला थोडं ब्रीफ सांगतो म्हटलं, आता हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा पार्ट आहे, त्याच्या डिटेलमध्ये जातो तर एक टॉपिक अर्ध्या तासावर चालला जाते. पण तुम्हाला एक इंटरेस्टिंग सांगतो गोष्ट कशी आहे की रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट सुरू आहे हे तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे. तर आता युक्रेनला ऑब्विसली अमेरिकेचा सपोर्ट आहे, ते अमेरिकेच्या माध्यमातूनच म्हणा कुठंतरी ह्या गोष्टी घडलेल्या आहे. पण युक्रेनने एवढी मायक्रो प्लॅनिंग केली की पूर्ण म्हणजे सर्व जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सगळे जे पंडित आहे सगळे अचंबित होऊन गेले. कशा पद्धतीने हा ऑपरेशन कंडक्ट केलं तर शॉर्टमध्ये सांगतो. आता हा देश पकडा रशिया आणि हे पकडा युक्रेन. तर युक्रेनने काय केलं की 1-2 वर्षापासून ह्या ऑपरेशनची तयारी केली. येथील जे ट्रक्स आहेत, वेगवेगळे ट्रान्सपोर्टिंग आहे, त्याच्या माध्यमातून रशियामध्ये विविध ठिकाणावर त्यांनी असे ड्रोन्स वेगवेगळ्या भागात अरेंज केले. ह्या रशियाच्या पूर्ण ह्या देशामध्ये, एवढ्या मोठ्या देशात, रशिया खूप मोठा आहे, रशिया सगळ्यात त्याचा म्हणजे एरिया सगळ्यात मोठा आहे. तर तिथे अशा पद्धतीचे जे ड्रोन्स आहे हे अगोदरच युक्रेनमधून ट्रकच्या माध्यमातून, बसच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टिंग माध्यमातून म्हणजे बाय रोड, बाय बस, त्याच्यामध्ये हवाई माध्यमाचा वापर करण्यात आलेला नाही आहे. ठीक आहे. तर ग्राउंड लेवलवर ह्या सगळ्या ड्रोन्स तिथे रशियापर्यंत पोहोचवल्या आणि रशियापर्यंत पोहोचवल्यानंतर काय केलं की एकाच वेळेस युक्रेनमध्ये बसून
युक्रेनमध्ये बसून त्यांनी हे ड्रोन्स आहे पूर्ण रशियाच्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरांवर आत्मघाती जे ड्रोन्स आहे, कामाकाजी ड्रोन्स म्हणतात त्याला, ते कामाकाजी ड्रोन्स हे वेगवेगळ्या भागात, रशियाच्या भागात स्पायडर वेब म्हणजे जसा वेब असते, स्पायडरचा वेब असते, आपला जे कातीन म्हणतो, कातीन जे वेब बनवते त्याप्रमाणे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरावर, पीटरबर्ग झालं, त्याच्यानंतर मॉस्को झालं, ह्या शहरावर त्यांनी युक्रेनने अटॅक केला. तर त्याच्यामुळे याला ऑपरेशन स्पायडर वेब हे नाव दिलं. त्याच्यानंतर ऑपरेशन ऑलिव्हिया. ऑलिव्हिया तुम्हाला प्रजाती माहिती आहे कासवांची. तर ओडिशामध्ये जे ऑलिव्ह रिडले नावाचे कासव आहे त्यांच्या संरक्षणासाठी भारतीय तटरक्षक दलाने हे ऑपरेशन ऑलिव्हिया हे राबवलं होतं, हे लक्षात ठेवा. ऑपरेशन सर्द हवा. ऑपरेशन सर्द हवा हे BSFने जे आता 24/25/2025चं जे आपलं प्रजासत्ताक दिन होतं त्याच्या पार्श्वभूमीवर प्री अलर्ट म्हणून ऑपरेशन सर्द हवा हे राबवण्यात आलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आयरन शिल्ड हे इस्रायलने जे इराणनी जे हे केले होते, ड्रोन्सचा अटॅक केला होता इस्रायलवर, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी ऑपरेशन आयरन शिल्ड नावाचं ऑपरेशन राबवलं होतं. जवळपास 99% जे ड्रोन्स होते ते पूर्णपणे निष्कासित केले. आता हा झाला सगळा आतापर्यंत जो आपण बघितला ऑपरेशन्स, तो सगळा करंट अफेअर्सचा भाग झाला, चालू घडामोडीचा भाग झाला. आता जो आपण पार्ट बघणार हा स्टॅटिक डेटा आहे. येथे याच्यावर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेला आहे. स्टॅटिक म्हणजे GS मध्ये विचारण्यात आलेलं आहे, तुम्हाला हिस्ट्रीमध्ये विचारल्या जाऊ शकते, तुम्हाला पॉलिटीमध्ये विचारल्या जाऊ शकते. जसं की ऑपरेशन ब्ल्यू स्टार भरपूर वेळा आलेला आहे. कशासाठी आहे तर अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात अतिरेक, जेव्हा 1984 म्हणजे इंदिरा गांधी मॅडमचा काळ होता तेव्हा खालिस्तानचा, पंजाबमध्ये खालिस्तानचा प्रभाव भरपूर मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि तेथे सुवर्ण मंदिरामध्ये त्या आतंकवाद्यांनी सगळा कब्जा केला होता. त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी, त्याला हे करण्यासाठी अजित डोवाल तेव्हा त्यांचे त्या ऑपरेशनचे हेड होते, म्हणजे त्यांनी सगळं ऑपरेशन बघितलं. तेव्हा ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे राबवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ऑपरेशन मेघदूत. ऑपरेशन मेघदूत काय आहे की सियाचीन जे होतं हे सुद्धा 1984 मध्येच राबवण्यात आलं होतं. 1984 मध्ये सियाचीन जे ग्लेशियर होतं त्याच्या अगोदर हे पाकिस्तान जवळ होतं. तर ते पाकिस्तानकडलं होतं, पाक व्यक्त काश्मीरमध्ये म्हणजे आपल्या प्रदेशातच होतं, पण ते पाकिस्तानच्या अंडरमध्ये होतं. आणि स्ट्रॅटेजिक दृष्ट्या जर बघतो म्हटलं तर सियाचीन ग्लेशियर खूप महत्त्वाचं आहे. तर ते मिळवून घेण्यासाठी भारताने ऑपरेशन मेघदूत राबवलं होतं आणि यशस्वीरित्या आपण ते मिळवून घेतलं. आणि सध्या आपल्या जवळ आहे, तेथील जे आपली आर्मी आहे, तिथे जे सैन्य तैनात आहे ते -20 ते 30 डिग्रीमध्ये त्या सियाचीन ग्लेशियरचं आता सुद्धा रक्षण करत आहे. त्याला ऑपरेशन मेघदूत असं नाव आपण दिलं होतं. त्याच्यानंतर ऑपरेशन कॅक्टस हे मालदीवमध्ये सत्तापालटाच्या वेळेस जो प्रयत्न झाला, कू झाला, तेव्हा आपण हस्तक्षेप केला, तेव्हा ऑपरेशन कॅक्टसला राबवलं. ऑपरेशन ट्रायंड 1971चं जे भारत पाकिस्तान युद्ध होतं सुरू होतं त्याच्यात कराचीवर जी अटॅक केला नौदलाच्या माध्यमातून, त्याला ऑपरेशन ट्रायडंट हे नाव दिलं होतं. ठीक आहे. ऑपरेशन विजय हे 1962 पर्यंत आपल्याजवळ गोवा नव्हतं, हे तुम्हाला माहिती आहे, पॉलिटीमध्ये आपण बघितलं आहे. गोवा हे आपल्याजवळ नव्हतं, पण त्याच्यासाठी आपण जे राजनीती म्हणा किंवा पॉलिटिक्स म्हणा किंवा सैन्य कारवाई म्हणा अशा माध्यमातून प्रेशर टाकून ऑपरेशन डिटेलमध्ये बघतो म्हटलं भरपूर गोष्टी, पण आपल्याला एवढं माहीत पाहिजे की ऑपरेशन विजय कशासाठी आहे. तर गोवा पोर्तुगीजांकडून मिळून घेण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं त्याला ऑपरेशन विजय आपण हे नाव दिलं होतं. त्याच्यानंतर ऑपरेशन पराक्रम हे भारत आणि पाकिस्तानातील मोठ्या प्रमाणात लष्करी संघर्षाच्या दरम्यान आपण ते ऑपरेशन पराक्रम राबवलं होतं. तर बघा, आय थिंक तुम्हाला सर्व ऑपरेशन्स हे समजले असते. जवळपास आपण 50 ते 60 ऑपरेशन्स इथे कव्हर केलेले आहे. सर्व ऑपरेशन्सची PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. अशाच पद्धतीचं जर तुम्हाला कंटेंट हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला की कोणते कोणते पाहिजे. आपण येणाऱ्या भविष्यात महत्त्वाचे पुरस्कार झाले, महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या, राष्ट्रीय घडामोडी झाले, टू द पॉईंट जे परीक्षाभिमुख माहिती आहे तेच आपण माहिती इथे घेऊन येऊयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. काही सजेशन्स असतील तर ते मला कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता कंटिन्यू करूयात. पुढचा व्हिडिओ आपण महत्त्वाचे पुरस्कार घेण्याचा प्रयत्न करूयात. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.